नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव प्रकाश लालसिंग पवार. आपण कुठून आलात? सर मी मुक्काम गोविंदवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर मी बीड जिल्ह्यामध्ये मागील 10-12 वर्षापासून शिक्षक या पदावर आहे. शिक्षकाची नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर जी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी जानेवारी 2014 या वर्षामध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर जी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्याच्या आधी माझा परिवार हा आधीपासूनच भक्ती मार्गामध्ये आहे. माझे वडील हे बंजारा कास्टमधून किंवा बंजारा जातीमधले भजन म्हणायचे. तसेच माझे भाऊसुद्धा भजन म्हणायचे. त्याचबरोबर आमच्या घरामध्ये श्रीकृष्णाची पूजा ही पूर्वीपासून करतात. मग ती श्रीकृष्णाची पूजेमध्ये मी जन्माष्टमीला घट बसवणे, रात्रभर जागरण करणे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस चंद्र निघेल त्यावेळेस ते भोग लावून त्यानंतर आम्ही ते उपास सोडायचो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी प्रसाद व्हायचा आणि प्रसाद तो आम्ही अख्ख्या गावाला खाऊ घालायचो. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये अख्खा श्रावण महिना मी उपवास करायचो, निराहार राहायचो, एक वेळेस जेवण करायचो फक्त. कारण की मला मोक्षाची गरज होती आणि त्या परमात्म्याचा शोध होता. त्यामुळं मी ही जी भक्ती आहे कृष्णाची आहे, शिवाची आहे, तन मन धनापासून करायचो. आणि आमचे भाऊ आणि वडील ह्या बंजारा कास्टमधून भजन करत असल्यामुळे सगळ्या घरामध्ये आमच्या भक्तिमय वातावरण होतं. परंतु माझे वडील हे तांड्याचे नाईक होते. कालांतराने माझे भाऊ भजन करत असताना भक्ती मार्गामध्ये असतानासुद्धा 2001ला त्यांचा मृत्यू झाला. माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, मला इतका भक्ती करणारा माणूस आणि अचानक मृत्यू कसा होतो? परंतु त्या काळामध्ये ज्या काही भक्ती साधना आहेत ते मी करत राहिलो. तांड्याचा नाईक असल्यामुळे मी दर महिन्याला आमच्या गावामध्ये दुर्गा मातेची पूजा करतात. पूजा म्हणजे काय तर बकरा किंवा पाट आणणे आणि ती कापणे आणि ती कापल्यावर तो प्रसाद अख्ख्या गावाला प्रसादरूपी वाटणे, ही पूजा मी करत होतो. आणि असं करता करता मग जशा प्रचलित भक्ती आहेत त्या सगळ्या भक्ती आम्ही करत होतो. सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात आणि तुम्ही भक्तीच्या पोटी एका जीवाची हत्या करत होतात आणि असं असताना तुम्ही ती भक्ती मानत होतात आणि तुम्ही देवीदेवतांची पूजा करत होतात. तर मग तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेतली? सर माझी मनापासून इच्छा होती की मला मोक्षप्राप्तीसाठी भक्ती करायची आहे आणि त्यामुळे ह्या साधना मी पहिल्यापासून करत होतो. आणि अशा प्रकारे एक वेळेस मी बाजाराला गेलो होतो आणि बाजारामध्ये गेल्यावर बाजार केला आणि मांसाहार तर मी करतच होतो. मांसाहाराची बॅग घेतली आणि वापस गावाकडे आलो तर एका मुलाकडे, माझ्या मित्राकडे एक पुस्तक होतं ज्ञानगंगा नावाचं. त्याचं वरचं कवर मी पाहिलं. मला बघू दे किंवा मला दे. तुम्हाला नाही म्हणलं, मी आणले, माझ्याकडे राहू दे. आणि ते मला थोडं बघू तर दे. मी पाहिलं तर त्या ज्ञानगंगा पुस्तकाच्या पहिल्या पेजवर त्या उलट्या वृक्षाचं चित्र होतं. जसं मूळवर होतं आणि खाली पेड आणि खाली फांद्या होत्या. त्या फांद्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचे चित्र होते. माझ्या मनामध्ये क्लिक झालं. मला थोडंसं टच झालं, सुई टोचली माझ्या मनाला. ज्या ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची आपण साधना करतोय हे तर खाली आहेत, परंतु मला ते पुस्तक न दिल्यामुळे त्या पुस्तकासाठी मला जवळजवळ 3 महिने वाट पाहावी लागली. नंतर परमात्म्याची दया झाली, मला 3 महिन्यानंतर ते पुस्तक भेटलं. पुस्तक भेटल्यावर मी इतकं आनंदित झालो की माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी घरी आलो, ते पुस्तक वाचलं आणि सुरुवात केली. त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी सांगितलं होतं की आपण आत्तापर्यंत जे शाश्वत सुख आहे, ते सुखाचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते सुख या लोकात नाही, असं पहिल्या पान होतं. माझी रुची वाढली. हे पुस्तक मी वाचत गेलो. तर या पुस्तकाचं जे ज्ञान आहे तर हे ज्ञान हे आपल्याला पूर्ण ब्रह्माची भक्ती करायची आहे. आणि आपण जी भक्ती करतोय ती तर ब्रह्मा विष्णू महेशाची आहे. आणि हे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही मृत्यू पावतात, तिन्ही मरतात. हे अमर नाही, शाश्वत नाही, अविनाशी नाहीत. आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की तो परमात्मा अविनाशी आहे. आमच्या गावामध्ये सप्ताह व्हायचा आणि सप्त्यामध्ये पण हे सांगितलं जायचं की अजपाजाप उलट हा प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू होय. हे अजपाजाप त्या पूर्ण परमात्म्याला प्राप्त करण्याचं आहे. परंतु आपण तर भक्ती ही ब्रह्मा विष्णू महेशी करतोय, हे माझ्या मनाला कुठेतरी टोचलं. आणि नंतर पुढे पुस्तक वाचलं मी.
मी म्हणलं हे ज्ञान आहे, पण ह्या ज्ञानाला पुरावा काय, हे शास्त्रानुसार आहे की नाही. मग हे माझ्याकडे पहिल्यापासून भक्ती होत, आपली गीता होती, ज्ञानेश्वरी होती, महाभारताचे 2 खंड होते. मग हे ग्रंथ मी चालण्यास सुरुवात केली, तपासून पाहिले, तर जसं रामपालजी महाराज सांगतात त्याच प्रकारचं ज्ञान शास्त्रामध्ये आहे. आणि आतापर्यंत आपल्याला हे सांगणारं कोणी नव्हतं. आणि मग मला ह्या पुस्तकाचा, ह्या ज्ञानगंगेमध्ये रस वाढला, मला त्याची आवड निर्माण झाली. मी सगळे शास्त्र चेक केले आणि मग शेवटी असं जाणवलं की संत रामपालजी महाराज हे भक्तिमार्ग शास्त्रानुसार सांगतात, शास्त्राच्या जो शास्त्रामध्ये आहे त्याच प्रकारे सांगतात. त्यामुळं हे सत्य आहे. असं नाही की मी शिक्षक आहे सर, हे जे भक्ती घेतली हे काय डोळे झाकून नाही घेतली, ही पूर्ण ज्ञानानुसार घेतलेली आहे, शास्त्राच्या पुराव्यानुसार. शास्त्रामध्ये सत्य आहे का, भगवद्गीता, वेद, कुराण, पुराण, गुरुग्रंथ साहेब, ह्या सगळ्या शास्त्राचा पुरावा रामपालजी महाराज देतात आणि मग आपल्याला ते ज्ञान सांगतात. त्यामुळं ही भक्ती सत्य आहे आणि त्यामुळं मी रामपालजी महाराजाकडून दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही व्यवसायाने एक शिक्षक आहात आणि व्यवसायाने शिक्षक असून तुम्ही पूर्णपणे शास्त्रांच्या आधारे जी भक्ती आहे ती पडताळून बघितली आणि संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते आणि आपले धर्मग्रंथ, शास्त्र काय सांगता आहेत ते सगळं तुम्ही पारखून बघितलं, निरखून बघितलं आणि शेवटी तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेले आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की ही जी सद्भक्ती तुम्ही घेतली आहे, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो आपला शोध होता मुक्तीचा, भक्तीचा, तो पूर्ण झाला का? हो, सत्य आहे सर. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1, कृष्णा अर्जुनाला सांगतो की अर्जुना, ज्याचं मूळ वर आहे आणि फांद्या, त्याला पेड आहे आणि खाली फांद्या आहेत, आणि अशा वृक्षाचा जो संत, जो साधू, जो माणूस, जो मूळ म्हणजे काय, खोड म्हणजे काय, फांद्या म्हणजे काय आणि वेद ही त्याची पाने आहेत, हे सेपरेट करून सांगेल, तो तत्वदर्शी संत आहे. त्यानंतर अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16, तिथं सांगितले की द्वामेमौ पुरुषो क्षराच्य क्षरैवच, म्हणजे या जगामध्ये 2 प्रभू आहेत, 2 स्वामी आहेत, एक क्षर आणि एक अक्षर. ह्या दोन्ही लोकांच्यामध्ये आत्मा ही अमर आहे आणि जीव शरीर जे आहे नाशवान आहे. पुढे अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलं की उत्तम पुरुष तो अन्यही परमात्मा इति उदाहरते, म्हणजे क्षर आणि अक्षर या दोन्हीपेक्षा जो उत्तम परमात्मा आहे हा कोणी वेगळाच आहे आणि परमात्मा इति उदाहरते म्हणजे तो परमात्मा आहे आणि तो अविनाशी परमात्मा आहे आणि त्या अविनाशी परमात्म्याचं नाव कबीर असं आहे. त्यामुळे संत रामपालजीचं महाराज ज्ञान हे सत्य आहे, ह्याला भगवद्गीतेचा पुरावा आहे. त्यानंतर याच्यावर पण माझं समाधान झालं नाही. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1, अर्जुनाने प्रश्न केला कृष्णाला, किम तत्ब्रह्म, किम आध्यात्म, किम पुरुषोत्तम, किम आदिदेवम. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो तत्ब्रह्म किंवा तो पूर्ण ब्रह्म कोण आहे असा प्रश्न अर्जुनाने केला. याचं उत्तर श्रीकृष्णाने अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये दिले. तो म्हणाला की तो परमात्मा परमाक्षर ब्रह्म आहे आणि हेच तर ज्ञान त्या पहिल्या पानावर होतं जे की मी उलटा वृक्ष पाहिला होता. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, तीनों देवा शाखा है, पात रूप संसार. ह्या ज्ञानानुसार कबीर साहेबाच्या दोह्यामध्ये आहे की तो क्षर आणि अक्षर आणि तो पूर्ण ब्रह्म हा परमाक्षर ब्रह्म आहे. याला शास्त्राचा पुरावा आहे, यात काही खोटं नाही. आपण आपल्या शास्त्रामध्ये तपासून सुद्धा पाहू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्ण ब्रह्म हे कबीर साहेब आहे आणि कबीर साहेबांचीच भक्ती संत रामपालजी महाराज देतात, तर या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ प्राप्त झाला का? सरजी, ह्या साधनेने लाभच लाभ झाला आहे मला. सुख आहे, काही तोटा नाही. ज्यावेळेस मी पहिली भक्ती करायचो तर या पहिली भक्तीमध्ये मांसाहार करणे आणि ज्यावेळेस मांसाहार करायचो त्यावेळेस मित्राच्या संगतीने मी दारू प्यायचं शिकलो होतो, दारू पित होतो. मग दारू पिल्यावर घरी बायकोशी भांडणं, परिवाराशी कलह अशा प्रकारे आणि पैशाचा खूप अशा प्रकारे व्यय चालला होता, खूप पैसा चालला होता आणि समाजामध्ये बदनामीसुद्धा झालेली होती. खूप दारू पितो. आणि नंतर मग ज्यावेळेस दीक्षा घेतली तर परमात्म्याचा नियम हाच आहे की मांसाहार करायचा नाही, दारू प्यायची नाही, तंबाखू खायची नाही आणि परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहायचं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सुटल्या आणि हे व्यसन सुटल्यामुळं जो व्यर्थ होणारा खर्च होता तो वाचला आणि त्यामुळं साहजिकच माझी आर्थिक चणचणसुद्धा भागली गेली. मी माझ्याकडं पैसा कमी नाहीच आहे, मी खूप समाधानी आहे. त्याचबरोबर भक्ती घेण्याच्या आधी मला 2-3 आजार होते. मला उन्हाळी लागायची, उन्हाळी लघवी केली की मला त्रास व्हायचा. मग ज्यावेळेस दीक्षा घेतली तेव्हापासून तो आजार कसा नाहीसा झाला
याचा मलाच मेळ नाही. आणि त्यानंतर आमच्या परिवारामध्ये आम्ही सगळ्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आमच्या मुलांनी, आमच्या कुटुंबानी, पत्नीनी दीक्षा घेतल्यापासून आमचा दवाखान्याचा खर्च वाचला. आम्ही आत्तापर्यंत दवाखान्यात गेलेलो नाहीत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, आपले जे व्यसन होते ते पूर्णपणे दूर झालेत. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी राहिली नाही. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? सर जी, मी संदेश काय देऊ शकतो, मी प्रार्थना करू शकतो की आपल्या टी व्हीवर काही नंबर येतात, आपल्या टी व्हीवर नंबर येतात, त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी नामदान केंद्र उभी आहेत, नामदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध झाली आहे आणि ज्या व्यक्तीस नामदान घ्यायची इच्छा असेल ती व्यक्ती तिथे जाऊन आत्मकल्याणासाठी नामदान घेऊ शकते. परंतु मला असं विचारायचं आहे की हे जे नामदान आहे, या नामदानाची प्रक्रिया काय आहे आणि त्याच्यामध्ये किती खर्च येतो? सर जी, संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी आतापर्यंत आपण हेच पाहिले आहे की इतर ठिकाणी गेल्यावर आपल्याकडनं पैसा घेतला जातो, परंतु संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही. उलट आपल्याला जी 3 टाईमची आरती असते दीक्षा घेतल्यानंतर, त्यासाठी भक्तिबोध असतं, भक्तिबोध आहेत. आणखी जे साहित्य आहे ते मुफ्तमध्ये दिलं जातं. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. आणि संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क देण्याची गरज नाही. धन्यवाद. सतसाहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.